बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्मभूमी देवरूर ते दीक्षाभूमी नागपूर अखिल मानवाच्या कल्याणासाठी अखिल मानवाच्या कल्याणासाठी चलो बुद्ध की ओर
तरी आज या संयोजनाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय प्रवचनकार प्राध्यापक दिवा बागुल सर हे या ठिकाणी 16 तारखेपासून देहू रोड धम्मभूमी ते दीक्षाभूमी असा हा धम्मरथ दरवर्षी आपल्या शिरूर शहरामधून जात असतो. तर त्याचं आपण यथोचित असं स्वागत केलेलं आहे. तरी मी बागुल सर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं मी जैन उत्सव समितीच्या वतीने, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका आणि शिरूर शहर यांच्या वतीने मी आपण सर्वात प्रथम मी सहर्ष स्वागत करतो. आणि आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान फुले शाहू आंबेडकर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड सर यांना मी विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं असं आपणास विनंती. आपलं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि सरांना मी विनंती करतो, मान्यवरांना विनंती करतो की आपण या महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करावे. त्यानंतर मिलिंद जगताप हे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा त्यानंतर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर आहेत. सर्व धम्म अभियान 2023 या अंतर्गत संयोजक राष्ट्रीय प्रवचनकार प्राध्यापक दिवा बागुल सर हे गेली 15 वर्ष या धम्मचारितेच्या माध्यमामधून, धम्मरथाच्या माध्यमामधून या ठिकाणी देहू रोड धम्मभूमी ते दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी दरवर्षी ते जात असतात. हे आज 16 वर्षाचं. तर 16वं वर्ष या ठिकाणी सर चालू आहे. अविरत असं त्यांचं धम्मरथ चालू आहे. त्या धम्मरथाच्या माध्यमामधून सरांचा एकच उद्देश आहे की आपल्या या बौद्ध धर्मामध्ये जो प्रचार आणि प्रसार एका ठिकाणी न होता तो संपूर्ण आपल्या या भूमीमध्ये संपूर्ण ठिकाणी सर्व गावांमध्ये व्हावा हाच त्यामागचा एक उद्देश घेऊन आज गेली 16 वर्ष झालं सर अविरतपणे हे काम करत आहे. सरांचं काम जर पाहिलं तर तसे ते अनेक देशांमध्ये जाऊन श्रीलंका, जपान, थायलंड यासारख्या देशामध्ये जाऊन सरांनी प्रवचन केलेले आहेत.
बऱ्याचशा वेळेला त्यांनी आम्हाला म्हणजे तशा पद्धतीनं मेसेजसुद्धा टाकलेले आहेत याच्यामध्ये. तर सर आपण त्यांना राष्ट्रीय प्रवचनकार म्हणून त्या ठिकाणी त्यांना उपाधी देतो, कारण सरांनी बाहेर देशामध्ये जाऊन तशा पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे, प्रवचन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं परत आपला धम्म हा पुढे कसा वाढेल आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार कसा होईल, जास्तीत जास्त कसा प्रचार आणि प्रसार होईल, या माध्यमामधून ही जी सुंदर अशी संकल्पना मांडलेली आहे धम्मरथाच्या माध्यमामधून, की बाकीच्या समाजालाही त्याचं दर्शन होतं, लक्षात येतं किंवा काहीतरी धम्माचं चालू आहे, जे आपल्या बौद्ध धम्माचं काही ना काही चालू आहे. कारण हा रथ बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझा रथ हा पुढे जर नेताना आला तर जाग्यावरती तर हे करू नका. म्हणजे तर ह्या माध्यमामधून आज बागुल सर या ठिकाणी अत्यंत सुंदर असं काम करत आहेत आणि त्यांना या ठिकाणी आम्ही आमच्या पद्धतीनं शिरूरवासीय प्रत्येक वर्षी पहिल्या वर्षापासून थोड्या पद्धतीनं आम्ही स्वागत करण्याचं त्या ठिकाणी काम करत असतो आणि सरांना शुभेच्छा देत असतो. सर अगोदर येऊन संपूर्ण नियोजन करत असतात. त्या नियोजनाची मिटिंगही मागे झाली होती, सर येऊन भेटून गेलेले आहेत. पण तरीसुद्धा या ठिकाणी सर आज धम्मदेशना या ठिकाणी देण्यासाठी आलेले आहेत. तर त्यांच्या या धम्मदेशनापूर्वी मी काही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी 2-2 मिनिटांमध्ये सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या. सर्वप्रथम जय भीम. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्यामुळे आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला आणि त्या दिवसाची आठवण करण्यासाठी, त्या विचारांचा प्रसार करण्यासाठी जे बागुल सर दरवर्षी जातात, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना, कार्याला मी सर्वप्रथम अभिवादन करते. आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच माझ्या बंधू भगिनींचं मनापासून मी आमचे संयुक्त जयंती उत्सव समितीकडून हार्दिक असं स्वागत करते. त्यामध्ये कारेगावचे पाडळे सर असतील किंवा सगळे जे मान्यवर आहेत, ज्यांनी धम्माच्या कार्यामध्ये खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे. व्हॉट्सअपला बघते, धम्माच्या कार्यामध्ये इतका चांगल्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि त्याचा प्रचार प्रसार चालू आहे. खरोखर तुमचं खूप मनापासून मी या ठिकाणी म्हणजे अभिनंदन करते, आभार नाही म्हणतात तर अभिनंदन करते. त्याचप्रमाणे समोर जी जोडी बसली आहे आणि माझी बहीण आणि मेवणे आहेत ते शिक्रापूर बहीण मेवणे आहेत शिक्रापूर आणि शिक्रापूरचा परिसर या ठिकाणी त्यांच्या धम्माचं जे कार्य चालू आहे खरंच त्याला तोड नाही. या सगळ्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करते. आणि आज अत्यानंदाची गोष्ट म्हणजे माझे माहेरकडचे बरेच जण इकडे आलेले आहेत, कडूसकर इकडे आलेले आहेत, त्यांचं मी स्वागत करते. आणि सर खरंच यांचं वाखाणण्याजोगं आहे. कडूस तसं खूप म्हणजे जिथं काही सोय नाही अशा ठिकाणचं गाव आहे. आत्ताही या क्षणी पण एवढ्या सोय नाही, परंतु त्या ठिकाणी अनेक वर्षापासून जयंती साजरी केली जाते. परंतु केवळ बाबासाहेबांची जयंती केली जात नाही, तर त्या ठिकाणी सर्व महामानवांची एकत्र जयंती केली जाते. आणि विशेष म्हणजे गावातले सगळेजण एकत्रित येऊन ती जयंती खूप चांगल्या पद्धतीने साजरी करतात. तेव्हा बबन तात्या असतील, आप्पा असतील, पप्पू शेट असतील, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. माझ्या सर्व भगिनींचं देखील या ठिकाणी स्वागत करते. सरांचं कार्य खरंच खूप मोठं आहे, कारण एवढा अविरतपणे हा रथ इथपर्यंत आणला त्यांनी. गेले 16 वर्षापासून हा अविरतपणे त्यांचं काम चालू आहे. कारण सर पहिलं आपण वर्ष जे बघितलं त्यावेळेसच्या सरांबरोबरचा मॉप आणि आत्ताचा मॉप यामध्ये खूप फरक आहे. परंतु त्यावेळेस जे काही जण त्यांच्याबरोबर होते या धम्माच्या कार्यास वाहून देणारे, ते काही जण आत्ताही त्यांच्यासोबत आहे. परंतु जे आहेत मनापासून आहेत त्यांना घेऊन सर सातत्याने त्यांची तब्येत सांभाळून, त्यांचं काम सांभाळून घेत जे काम करत आहेत त्याबद्दल खरंच सरांचं देखील मनापासून अभिनंदन आणि आभारही. सरांचा आभारही, कारण एवढं मोठं काम एवढ्या हिमतीने आणि सातत्याने करणं खरंच फार अवघड गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी इथे जमलेल्या प्रत्येकाची त्यांना मदत आहे, हे तेवढंच खरं आहे. कारण एक समोर व्यक्ती सांगणारी असतेच, ती खंबीर असते खूप,
पण त्या खंबीरपणालाही साथ मिळणं तेवढीच गरजेचे आहे आणि आपल्या सगळ्यांनी त्यांना साथ मिळते आणि अशीच साथ कायमस्वरूपी मिळणार आहे ही ग्वाही आज मी देते सर तुम्हाला. या ठिकाणी थोडासा वेगळा विषय सर आज मांडावासा वाटतो मला, कारण आपल्या शिरूर तालुक्यातून, पारनेर तालुक्यातून, इतर ठिकाणाहून, पुण्याहून अनेक व्यक्ती या ठिकाणी आलेल्या आहेत. आज आपण जर बाहेर डोकावलं तर खूप भयानक परिस्थिती आहे. बाहेर जर डोकावलं तर खूप भयानक परिस्थिती आहे. जे आपल्या लहानपणामध्ये म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला संविधानातून अधिकार दिला माणूस म्हणून जगण्याचा, प्रत्येकाला जातीवाद मिटवण्याचा अधिकार, म्हणजे जातीवाद मिटवला त्यांनी. आणि ज्यावेळेस आपण लहान होतो, आपण शाळेत जातो, त्यावेळेस ते जाणवत नव्हतं, परंतु आज लहान मुलांच्या तोंडातही ते यायला लागले की हा जातीचा, तो त्या जातीचा. म्हणजे जे एक संविधानाने आपल्याला एकत्र केलं होतं ते डिव्हायडेशनचं काम खूप चांगल्या पद्धतीने हे लोक करतात. ते कोण करतात, ते काय करतात, हा खूप मोठा विषय करून घेत नाहीये, परंतु आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. पण त्याहीपेक्षा आजचा एक मुद्दा असा महत्त्वाचा मी या ठिकाणी मांडू इच्छिते की महात्मा फुले असू दे, सावित्रीमाई असू दे, शाहू महाराज असू देत, बाबासाहेब असू दे, यांनी एकाच गोष्टीवर आपल्याला एक स्वातंत्र्य जास्त मिळवून दिलेलं आहे, ते म्हणजे शिक्षण. कारण शिकला तर माणूस प्रगतीपथावर जातो, तो विचार करू लागतो. आणि ज्यावेळेस माणूस शिकला, बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांना अधिकार दिले, आपण शिकलो म्हणूनच हा समाज आपला पुढे गेलेला आहे. परंतु या राज्यकर्त्यांनी त्याच्यावरच घाला घातलेला आहे. शाळांचं खाजगीकरण सुरू आहे आणि पूर्वी तर मला वाटतं 2009 पासूनच 1ली ते 8वी पास, त्याच्यामुळे मुलांचं लक्ष गेलेलं आहे अभ्यासावर आणि तोपर्यंत पास. नंतर मग इतका अभ्यास कठीण केला की बरीचशी मुलं बाहेर, परंतु आत्ताचं जे आहे की खाजगीकरण झालेलं आहे त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी मोर्चे निघतात किंवा अनेक ठिकाणी आवाज उठवला जातोय. सर मला आज विनंती करायची आहे तुम्हाला की तुमचं काम फार मोठं आहे, तुमचा वचक फार मोठा आहे, अगदी राष्ट्रीय प्रबोधनकार तुम्ही आहात, याला तुमची मदत आम्हाला हवी. काय बरेच दिवस मी विचार करते पण मला असा मार्ग सापडत नाहीये की आपण काय करावं की याच्या विरुद्ध चीड निर्माण होती. आपण बसतो, प्रत्येकाच्या मनात आपली चीड आहेच की आज आपली मुलं, आम्ही शिकलो, आपण शिकलो म्हणून या स्तरावर आहे. उद्या आपल्या मुलांना जर खाजगीकरण केलं, नाही शिक्षण मिळालं त्या मुलांना, तर परत आपण त्याच मार्गावर जातो. आणि जर परत त्याच मार्गावर गेलो तर आपल्याला पुढं कोण आणणार आहे, कोणते बाबासाहेब येणार आहे. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या ह्या शिक्षणाचा वापर करून किंवा आपल्या माहितीचा वापर करून आपण आपल्यामध्येच ते म्हणतात ना अतदीपक हो, आपण स्वयंप्रकाशित व्हायचं आहे. हा स्वयंप्रकाशित होण्याचा काळ आहे. सर नक्कीच तुम्ही एखादं, म्हणजे मी रिक्वेस्ट करते आमच्या सगळ्या बांधवांकडून की एखादा प्रोग्राम हे करा की जेणेकरून ह्या खाजगीकरणाविरुद्ध आपणही लढू शकू आणि त्या शासनाला आपण जेरीस आणू शकू. नक्कीच मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येक जण यांच्या ह्या कार्याला पाठिंबा देणार आहे किंवा सक्रिय सहभागी होणार आहे असं मला वाटतंय. मी बोलते, आपलं काय मत आहे? गरज आहे, कारण शिक्षणाचं, कारण जो पाया मेन आहे तोच पाया पूर्ण खोदायचं काम चालू आहे. तो पाया पूर्ण खोदला जाऊ नये, तो पुन्हा उभारीला यावं, यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून गायकवाड सर असतील, काबूल सर असतील, ह्या सगळ्यांना विनंती आहे की सर खरंच समाजाला तुमच्या मार्गदर्शनाची आणि केवळ मार्गदर्शनाची कार्याचीही गरज आहे. कार्य आम्ही सगळेजण आहोत, बरोबर ना पाडे भाऊ? आम्ही सगळेजण आहोत तुमच्याबरोबर, पण काहीतरी एक चांगला कार्यक्रम करा जेणेकरून बाबासाहेबांनी जे आपल्याला जी आत्ताची स्टेज निर्माण करून दिली आहे ते आपल्या मुलांना मिळवण्यात आपल्या मुलांचं काहीच खरं नाही आहे. पुन्हा एकदा सरांना आणि त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्या माझ्या बांधवांना आमच्या जयंती उत्सव समितीकडून, आमचे माजी अध्यक्ष पण आहे संयुक्त जयंती उत्सव समितीचे काटकर भाऊ वगैरे, शिंदे सर, डॉक्टर असतील बनसोडे, या सगळ्यांकडून आपल्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देते. आणि या ठिकाणी आंबेडकरांच्या विचाराला, कार्याला आणि त्यांच्या हिमालयाच्या उंची एवढ्या आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाला नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी आपल्या समोर आपल्याला प्रेरणा देणारे बादुल सर
यांच्या या धम्मरथाच्या गेल्या 16 वर्षापासून चालत आलेल्या कार्याला सदिच्छा देतो. सर, बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तुम्हाला समाजामध्ये अशा अँगलमधून समाज बघतो की प्रति बाबासाहेब आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य तुम्ही जे रथ आहे ते रथाच्या स्वरूपातून तुम्ही पुढे घेऊन जात आहे. आणि मला तर सरांकडे बघितलं की थोडंसं बाबासाहेब आंबेडकरांसारखे सर दिसतात. बघा तुम्ही चष्मा. सरांचं कार्य इतकं महान आहे, इतकं महान आहे. बाबासाहेबांनी एकदा सांगून ठेवले आपल्याला की हा इतक्या महान कष्टानं मी जो हा रथ इथून आणला आहे, तो रथ तुम्हाला जर पुढे घेऊन जाता नाही आला तर मागं तरी येऊ देऊ. नंबर 1 बाबासाहेबांचं वचन की एवढ्या महान प्रयासानं मी एकट्यानं तो रथ इथवर आणला. तो रथ बाबुल सर घेऊन फिरताय. तर त्या बाबुल सरांना आपण कशा पद्धतीनं सपोर्ट केला पाहिजे याच्यावर 1-2 मिनिट प्रत्येकाने विचारमंथन केलं. आणि बुद्धाचं एकच विचार आहे की विहारापुरतं नाही, गावागावात, वाड्या वस्त्यावर, तांड्यावर ते प्रत्येक ठिकाणी बुद्धाचं ते फिरणं झालं पाहिजे, बुद्धाचा विचार गेला पाहिजे. त्यासाठी सरांचा रथ आहे. सरांचा रथ काय आहे, तर बुद्धाचे गीतं म्हणत जातात. ते गावागावातून प्रत्येक गावातून बुद्धाचे गीत जातात. ती कणाकणाने ज्ञान वेचणी, प्रबुद्ध हो मानवा, अशा पद्धतीचे एकदम छान ते गीत ऐकलं तरी खूप समाधान वाटतं. तर तोच रथ आपल्याला प्रत्येकावर तो रथ कसा वेगानं पुढे जाता येईल ह्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि मग राहिला प्रश्न अन्याय. बाबासाहेबाचं दुसरं सूत्र, जो अन्याय करतो तो गुन्हेगार नाहीये, जो सहन करतो तो गुन्हेगार आहे जास्त. मग तुमचे हक्क अधिकार छेदून घ्यायले, तुमचं थाळीमधलं काढून खात आहेत लोक, मग ती खाऊ द्यायचं का नाही, तुम्ही अन्याय सहन करायचं का नाही हे तुमच्यावर आहे. तुमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही सहन करताय. तुमचं शिक्षण बंद केलं जाते, तुमचं आरक्षण बंद केलं जाते, मग तुम्ही पेटून उठलं पाहिजे. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि प्रतिकात्मक शिरूर तालुक्यातून, प्रतिकात्मक पुणे जिल्ह्यातून आपलं प्रदर्शन झालं पाहिजे, आपलं रिफ्लेक्शन केलं पाहिजे. तिची नोंद तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही. पेटल्याशिवाय होणार नाही. जो विचार बाबासाहेबांनी दिलेला आहे, विचारानंच पेटतात घरेदारे आणि माणसं सुद्धा. विचार शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण घेतलं, तुमचं कौतुक आहे, तुमचं त्यामुळे कल्याण झालेलं आहे. बाबासाहेबांच्या ह्या समाजानं बाकीच्या समाजाच्या तुलनेत जी काय प्रगती साधली ती दुसऱ्या कुठल्याही समाजाने प्रगती केली. थोड्या वेळामध्ये भरपूर प्रगती केली, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. परंतु आता आपल्यावर इतकी महत्वाची जबाबदारी येऊन पोचलेली आहे, इतर बांधवांना सुद्धा आपल्याला चलो बुद्ध घेऊ. आणि बुद्धाशिवाय पर्याय नाही. युद्ध जिथं होतं तिथं बुद्धाची आठवण होती. प्रत्येकाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध म्हणतात. आणि भगवान गौतम बुद्धाचीच शांतीचीच गरज आहे पूर्ण जगाला. म्हणून हा जो रथ आहे त्या रथाला आमच्या संबंध शिरूरवासियातर्फे आणि जे आमचे गावातून जे काय माझ्या माता भगिनी आणि बंधू आलेले आहेत, कुरुस असेल, पारनेर असेल, या साईडनं सर्वांचं या ठिकाणी मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि सरांना असंच त्यांच्या आयुष्यासाठी चांगल्या तब्येतीसाठी सुद्धा सदिच्छा देतो. आणि सरांनी हे रथाचं कार्य, बाबासाहेबाचा रथ असंच वेगानं पुढं न्यावा. आम्ही तुमच्या पाठीच्या आहोत सर. 2 शब्द बोलून बाबुल सर हे धम्म अभियानाचं लोन घेऊन आलेले आहेत. याबद्दल मी त्यांचं प्रथमतः त्यांच्यासोबत त्यांच्या टीमचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रहो, वसा आणि वारसा जपण्यासाठी आदरणीय बाबुल सर नागपूरच्या अगोदर बाबासाहेबांनी 1954ला ज्या धम्मभूमी देहू मध्ये बुद्धमूर्तीची स्थापना केली आणि अखंड भारताला बुद्धाच्या तत्वज्ञानाची पुनरुपी ओळख करून देण्याचं काम केलं. अशा महत्वपूर्ण ठिकाणाहून सर हे धम्म अभियान नागपूरच्या दिशेने घेऊन जात आहे. आणि ते केवळ नागपूर नाही, ती नागभूमी आहे. त्या नागभूमीला वंदन करण्यासाठी आणि बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी
बागुल सर नागभूमीला नागपूरला जातात दरवर्षी, ही एक फार महत्वपूर्ण गोष्ट आहे. आणि वसा आणि वारसा निरंतरपणे सांभाळणे हे बुद्धाचं चरित्र भिक्खवेचारिकम हे काम आहे. दुसरी बात मला एक सरांना विनंती करावीशी वाटते की बुद्धाचं तत्वज्ञान समता, बंधुता आणि न्याय याच्यावर जर आधारित आहे तर हेच तत्व आपल्या भारतीय संविधानामध्ये आहे. आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानाचं समता, बंधुता आणि न्यायाचं विचार प्रसारण करत असताना आपण याबरोबरच पुढच्या वर्षीपासून संविधानाने समस्त भारतीय समाजाला काय हक्क अधिकार दिले याचंही प्रवचनात्मक जर कार्यक्रम घेतला तर तो भारतीय संविधानाच्या प्रचाराला आणि प्रसाराला पूरक होईल, जे आज भारतीय संविधान धोक्यात आहे. आणि म्हणून या धम्म कार्याला शुभेच्छा देत असताना आम्ही सर्व शिरूरकर दरवर्षीप्रमाणे खारीचा वाटा उचलत असतो. आणि म्हणून या धम्म अभियानाला मी सर्व शिरूरकरांच्या वतीने, शिरूरच्या पंचक्रोशीच्या वतीने मनपूर्वक मंगल कामना करतो. धन्यवाद. जय भीम. या धम्मरथ शुभेच्छा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गायकवाड सर, धम्मरथाचे या ठिकाणी मुख्य प्रवर्तक आदरणीय बागुल सर, तसेच या शिरूर नगरीच्या नगरसेविका मायाताई गायकवाड, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, रथासोबत असलेले सर्व धम्मसेवक, सर्वांना मैत्रीपूर्ण सविनय जय भीम. ही गेली 15 वर्ष आदरणीय बागुल सर धम्मभूमी देव रोड ते दीक्षाभूमी नागपूर हा रथ जो आहे फलित म्हणजे की शिरूर असेल किंवा त्यांच्या धम्मदेशनीच्या माध्यमातून धम्माचा प्रचार प्रसार, आंबेडकरी विचाराचा प्रचार प्रसार हा नक्कीच होत आहे. आणि मायाताईंनी सांगितलं की सद्यस्थिती जी आहे या सद्यस्थितीवर की खरोखर आपण सर्वांनी या ठिकाणी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे की पुढील काळ जो आहे या काळामध्ये की संपूर्ण आपलं या ठिकाणी जे काही शिक्षण आहे किंवा हक्क अधिकार यांच्यावर म्हणजे मर्यादा किंवा गदा येण्याची शक्यता आहे, तरी आपण सर्वांनी संघटित होऊन अशाच प्रकारे फक्त एक दिवस येऊन नव्हे तर सामूहिक प्रयत्नाची गरज आहे आणि सर्वांनी आपण प्रयत्न करणे गरजेचं आहे. तर आदरणीय बागुल सर आणि त्यांची सर्व जी काही टीम आहे त्या टीमला मी भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका तसेच धम्म अभियान संयोजन समिती शिक्रापूर या वतीने मंगलकामना व्यक्त करतो आणि या ठिकाणी माझं मनोगतपर 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम. बागुल सर हा धम्मभूमी देवरोड ते दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी ह्या दरम्यानचा जो त्यांचा चरक भिक्खवे चारिके बहुजन हिताय बहुजन सुखाय हा असा धम्माचा प्रचार आणि प्रसार जो विचारांचा प्रचार ते माध्यमातून भगवान गौतम बुद्धाच्या विचारांची प्रेरणा निश्चितच बागुल सरांकडून आपल्याला मिळत आहे. मी भारतीय बौद्ध महासभा शिरूर तालुका कार्यकारिणीच्या वतीने या धम्म अभियानास मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय तुम्ही काही माहिती
त्यांनी स्वीकारलं पुढचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यालयावर विचारणं प्रथमतः विवाहबंधन करते. तसेच पुन्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबू सर व आज खरंच धर्माची जेवढी आवड आहे उत्सुकता आहे म्हणूनच तुम्ही आज सर्वजण इथे उपस्थित राहिला. तुमचंही सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम शिक्रपूरला ज्यावेळेस पहिल्यांदा रथ थांबला त्यावेळेस मी स्वतःच बाबू सरांना पाहून आश्चर्यचकित झाले आणि मिस्टरांना म्हटलं हे आंबेडकर घराण्यातील कोण आहे का तर जाताना विचारलं तर म्हणे नाही ते बाबू सर वगैरे आहे त्यांनी मला ओळख सांगितली आणि मुलांना पण आश्चर्यच वाटलं सरांना. त्याच्यानंतर त्यावेळेस बाबू सरांनी एक पत्रक वाटले होते म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं होतं बौद्धांनी काय करावं आणि काय करू नये. सुरुवातीला धम्मकार्य चालू होतं पण एवढी गती नव्हती किंवा एवढी माहिती नव्हती किंवा अभ्यासही नव्हतं. पण त्याच्यानंतर एक लक्षात आलं की आपण कोणते सण केले पाहिजे कोणते करायचे नाही किंवा आपलं आचरण कसं पाहिजे आपलं वागणूक कशी पाहिजे आपण काय करावं किंवा काय नाही यातून ते मार्गदर्शन जे मिळालं त्यामुळे एक आम्हाला धर्मकार्य करण्यासाठी एक प्रेरणा मिळाली. आणि सरांचे ठिकठिकाणी होणारे प्रवचन माझे मिस्टर दरवर्षी नागपूरपर्यंत रथासोबत जातात आणि ते सरांबरोबर बुद्धगया या ठिकाणी सुद्धा गेलेले आहेत आणि सरांचे प्रत्येक ठिकाणी होणारे प्रवचन वगैरे ते त्यांनी जे ऐकले ते मला येऊन सांगितलेले आहे. त्याच्यामुळं त्यांच्यातही परिवर्तन झाले माझ्यातही झालेले आहे आणि ते जे कार्य करतात त्याला मग आपोआपच माझी साथ मिळते आणि आमचं हे धर्मकार्य असं सुरुवात जी झाली तर आता कुठेही थांबलेलं नाही आम्ही असं कार्य करतच राहतो. जसं पडद्यावर कलाकार तुम्हाला दिसतात मुकेश गायकवाड सर्वांना माहिती आहे तसं आम्ही पडद्यामागचे कलाकार आणि हा रथ असाच अविरत चालू राहावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे रथ जेवढा चालेल तेवढे सरही आपल्याला सरांचे आपल्याला मार्गदर्शन लाभेल ही माझी एक इच्छा आहे आणि एवढं बोलते आणि थांबते. जय वंदन आणि सर्वांना सविनय जय भीम. कधी बोललेलं नाही पण आज मला खूप आनंद झाला. हां आणि विशेष म्हणजे मी माझ्या म्हणजे जे धर्मकार्य आहे हे मी माझ्या स्वतःच्या घरापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे बौद्धांनी काय करायचं काय करू नाही हे मी माझ्या घरापासून सुरुवात केली. आपण जर आपल्या घरापासून सुरुवात केली तर आपण दुसऱ्याला शिकू शकतो. पण पहिले स्वतः सगळं म्हणजे सगळं काही व्यवस्थित लोकांना म्हणायला नको हे का तू करते हां लोकांना हे म्हणायला नको की तू हे का करते का हे का करते नाही. आपल्याला जे योग्य वाटते आपल्या धर्मामध्ये जे सांगितलेलं आहे धर्मानुसार जे तत्व करा म्हणजे जे तत्व आहेत त्या तत्वानुसार पंचशीलानुसार जर चाललंय तर सगळंच काही हे होते. पण तुम्ही जर म्हणजे यांना वेगळ्या मार्गाने चालले ना तर ते तुम्हाला निश्चितच म्हणजे दुसऱ्या मार्गावरच नेऊन सोडतात. त्याच्यामुळे मी माझ्या घरापासूनच सुरुवात केलेली आहे. आम्ही दोघांनी मेन आम्ही नवीनच तिथे शिरूरमध्ये आलो होतो पण आम्हाला शिरूरकरांनी खूप प्रतिसाद दिला. आता मीच शिरूरकर झाले आणि विशेष म्हणजे शिंदे भाऊंनी आणि असा हा धम्मरथ हां मी नाही सांगते हां शिंदे भाऊंनी आम्ही शिंदे त्यामुळं भांडून मागतात हां हां नाही त्यामध्ये त्यांचं नाव नाही घ्यायचं माझंच घ्यायचं अगोदर त्यांचं नाव घ्यायचं कसं भांडण होतील का. आणि ह्या दोघांनी खूप म्हणजे प्रतिसाद केला आम्हाला असं म्हणजे भासू दिलं नाही की बाबा आम्ही बाहेरगावून आलेलो आहे म्हणून. आम्ही एकत्र असे राहतो आणि घरी असले तरी पण माझी मी सांगते माझं की बाबा बाहेरगावून आल्यावर आम्हाला म्हणजे असं वेगळा काही अनुभव भेटला नाही. आणि आम्ही सर्वजण कसं पहिलं वर्षवास सुरू केला आम्ही चौघांनीच हे शिंदे कुटुंब आणि डांबर कुटुंब नंतर ताई येत होत्या नंतर ह्या ताई येत होत्या असा आम्ही वर्षवास चालू केला. पण आता योगायोगाने 2 वर्ष झाले मी लातूरला असते त्याच्यामुळे या वर्षी तर काही योग आलाच नाही. पण माझा वर्षवास लातूरला पण चालू आहे. धर्माचा खंड म्हणजे मी कुठे विसरलेली नाही तिथं खूप भेदाभेद आहे पण मी तिथेही काही पाळत नाही. तुम्ही जे करता ते करा मी माझं करतो. तिथं माझा धम्मग्रंथ वगैरे सगळं चालू आहे आणि ह्या सरांचा रथ
मी ते शिरूरमध्ये आल्यानंतरच माहीत झालं. नाहीतर मी लहानपणापासून धर्मकार्यातच आहे. मी असं दुसऱ्या धर्माचं काहीच पाळलेलं नाही. आणि आमचं जे डोंगरे कुटुंब आहे सर, ते मी पट्टा राईट म्हणजे माझा भाऊ कोणत्या देवाची पायरी चढत नाही, तर नमस्कार चमत्कार दूरच राहिला. त्याच्यामुळे कसं आहे, आम्ही हा धम्मरथ शिरूरमध्ये पाहिला आणि तुम्हाला पाहिल्यानंतर एक वेगळीच फिलिंग होती. त्याच्यामुळे कसं आहे, हा धम्मरथाचे कार्य हे अविरतपणे चालत राहावं आणि आम्ही शिरूरकर म्हणून तुम्हाला फुल प्रतिसाद देऊ. जय हिंद. आपले उद्धारकर्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या ज्या महामानवांनी महामातांनी संतांनी आपल्या उद्धारासाठी काम केले त्या सर्व महामानव महामातांना आणि संतांना त्रिवार अभिवादन. गेले 15 वर्ष सातत्यानं धम्मरथ आणि बाबूसाहेब देहूर ते नागपूर बरीच विश्लेषण लावता येतील, मी लावत नाही, वेळ घेत आहे. आणि आपण म्हणजे दसरा हळू नवरात्र म्हणजे बाकीचे मंडळी आपल्या मंडळीचा नाही तो सण आणि याच्यामध्ये बाबूसरी काहीतरी आणतात, काहीतरी शब्द वापरतात. आणि मी इतकी आमच्या लोकांची घालमेळ होती, कारण आज इथे उपस्थिती सगळी बाहेरचीच मंडळी. मी आता ताईचं विचारलं, कारण आम्हाला कुटुंब शोधताच येत नाही. आदर्श कुटुंब शोधायचं म्हणल्यानंतर निकष लावायचं म्हणलं तर माझ्या घरापासून मला लावता येणार नाही. ही परिस्थिती आहे. या ठिकाणी खूप छान पद्धतीनं बाबासाहेबांना धम्मरथ चांगल्या प्रेरणेनं बाबासाहेबांच्या संदेशानं आणि भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या भूमिकेतून खूप काही संघर्ष करून आम्ही आता त्या रथाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनचं साक्षीदार आहोत. आणि खूप काही असं छान या मार्गक्रमणामध्ये प्रगती झालेली आहे. वेगवेगळी लोक जोडली गेलेली आहेत, काही विचारवंत जोडले गेलेले आहेत आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यास जी शिकवण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपल्याला प्रत्येकालाच वाटतं की आपल्या हातून काहीतरी कार्य घडलं पाहिजे. आणि कार्य घडत असताना आपल्या समाजाबरोबर आपल्याला चालता आलं पाहिजे आणि समाजाला आपण शिक्षित केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांना असेल, भगवान बुद्धांच्या शिकवणीप्रमाणे असेल, प्रत्येकाला वाटत असतो, फक्त प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात. धावत याला शक्ती आणि रस्ता सापडे, थांबला तो संपला. आता मायाताईने मगाशी पुढं आमच्या डोक्याला अगदी चांगलंच शॉट मारलेला आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. शिक्षिका बरोबर आहे. वाचन असल्यानंतर जे जगात काय चाललं उघड्या डोळ्याने पाहिलं पाहिजे की आपल्याला बाबासाहेबांच्या प्रेरणेनं शिक्षण मिळालं, कारण त्यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मगाशी डॉक्टर बनसोडेंनी सांगितलं की आपल्या एकाच जातीनं असं एवढा मोठा शिक्षणाचा आणि आरक्षणाचा फायदा घेतला की आज आपले दुश्मन म्हणता येणार नाही, कारण आपण सगळ्यांना बहुजन म्हणतो आणि खऱ्या अर्थानं तेच बहुजन आपण म्हणतो ते आपली माणसं आहेत. ते आपल्यावर अन्याय अत्याचार करतात, परंतु त्यांचे हात वेगळे असतात, डोके वेगळे असतात आणि खऱ्या अर्थानं जो संघर्ष आज आपण पाहतोय. आरक्षणासाठी एक जात आज रस्त्यावर आहे, जात म्हणतो मुद्दा मिळाला आणि संविधानाच्या मार्गाने ते आजही मागतात, आरक्षण मागतात. नाही कोणाच्या बापाचं आरक्षण, आमच्या काय हक्काचं वगैरे वगैरे. आणि मुळातच आरक्षण म्हणजे आरक्षण देणाऱ्याचं संविधान करताचाच फोटो त्यांच्याकडे नाही, हे तुम्ही पाहिलं असेल. ही दिशा आणि पुढं आपली दशा काय होणाऱ्या गोष्टी देणार. जर आपण देवगुंजरी वागलो, बाबासाहेबांना मानायचं नाही, भगवान बुद्धाला मानायचं नाही, बागुल सरांना मानायचं नाही, का त्यांना कामच नाही काय. दरवर्षी त्यांनी तो रथ चालवायचा, यायचं, मिटिंगला घ्यायच्या, नागपूरला जायचं, 30-30 माणसं. पुढच्या वर्षी याच्यातली 25 कमी होतील, नवीन 25 त्यांनी गोळा करायची. मला वाटतं बागुल सर 16 वर्षातली जर माणसं सातत्याने बरोबर राहिली असती ही जागाच नसती. पुढल्या आम्हाला मोठा मांडव भरावा. ही शोकांतिक आहे आपल्या समाजाची. आज आम्ही बाहेर फिरतो, ऐकतोय, आम्ही पण कार्य करण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही माणसं जोडण्याचा प्रयत्न करतोय, बागुल सरांना आम्ही साथ देण्याचा प्रयत्न करतोय. आणि उद्याचं आपल्यासाठी जे काही वाढवून ठेवलंय, आपल्या मुलाबाळांसाठी काही वाढवून ठेवलंय, हे फार भयानक आहे. आज आपण छानपैकी अगदी माड्या, साड्या, गाड्या सगळं काही करतोय, तर बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला मिळालेलं आहे. आणि ते जे मिळालंय
ते आपल्याकडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मायाताई शिक्षिका असल्यामुळे त्यांनी सांगितले शिक्षणामध्ये काय झाले, मुळात नोकऱ्यांच्या मध्ये आरक्षण जाणार आहे. एकदा आपल्या मंडळी शिकायला लागलेत, शिक्षण खाजगीकरण केलंय, बार्टीमधून स्कॉलरशिप काढून टाकली, असे भरपूर काही षडयंत्र चालले. हे षडयंत्र करणारे हे आमदार खासदार कोणी नाही. बाबुल सर, षडयंत्र करणारे आमदार खासदार कोणी नाही. या देशामध्ये धोरण ठरवणारी जी IAS मंडळी म्हणतो आपण, ही पिलावळ, ही RSS ची पिलावळ आहे. आणि आपल्याला वाटतं मोदीने धोरण ठरवलंय, हे शिंदेने धोरण ठरवलंय, ही धोरण ठरवणारी मंडळी आहेत. आणि या समाजाला अधिकाधिक शोषण कसं करता येईल ही माणसं ठरवतात. आणि त्या पद्धतीने आपल्याला ही माणसं राबवतात आणि यांच्या नावावर ही धोरणं खपवतात. उद्या भविष्य काळामध्ये मायाताईंनी खूप छान विषय दिलेला आहे. बाबुल सर, तुमची माझी जबाबदारी वाढली. पुढच्या वेळेस आता आपण हा काम करणारी मंडळी आता वेगळी तयार केली पाहिजे. तुम्ही मी काय असं अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, वेगळं पण याच्यात काम करणं गरजेचं, कारण आज गरज आहे. बाबुल सर, आरक्षणाच्या माध्यमातून आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ही माणसं आपल्याला एकत्र आणण्याचं काम करावं लागेल. जर याला आणता येणार नसेल तर त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन सांगावं लागेल ही माणसं समाजाची नाहीत, समाजाच्या हिताची नाही. हे काम निश्चितच तुम्ही करा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. कारण आता हे काम करणारे मंडळी आहेत, मुकेश आहे, दामोदर ताई शिंदे सर आहेत. आता तुम्हाला निश्चितच ह्या स्तरावर काम करण्याची गरज आहे, कारण समाजालाही गरज आहे. काय काम करावं, मायाताई मग अशी विचारलं, काय करावं ती पेटली, काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी करायचं असेल तर रचनात्मक हे काम करावं लागेल. आसूड तुमच्या हातात घ्या, लक्षात आम्हाला कुठेही वापरा, कुठे फेकून मारायला सांगा मारू, बरोबर. ही माणसं ज्यांच्या हातामध्ये या गोष्टी, ही माणसं एकत्र आणा, त्यांना जाऊन सोडा, तरच आपल्या लेकरा बाळाचं भविष्य सुरक्षित राहील. नाही तर अन्यथा राहणार नाही. कारण ही माणसं आता उद्या यांना आरक्षण मिळणार नाही. यांना आरक्षण नाही मिळालं ना, त्यांच्या पोटात फक्त आपली जात दिसते, त्यांच्या पोटात दुखतंय. आपण बौद्ध म्हणतो, आपल्या समोर आपल्याला बौद्ध म्हणतात, आपल्या मागे सगळी लाख विश्लेषण ते लावतात, आपल्याला माहिती आहे. तुम्ही आता लातूरला आहे, बरोबर ना, तिथं किती भेदाभाव आहे. आता आपण इथं आहोत, संघटित आहोत खेड्यांच्या मध्ये. आता आमच्या कुरुंमध्ये या पूर्वी कधी नव्हतं, आता तिथं जन्म आहे. एक मराठा लाख मराठा, बरोबर. जयंती नीट होऊ द्यायची नाही. आपलीच माणसं आपल्या माणसांना फितवायचं, दारू पिऊन पाठवायचं, जयंती होऊ द्यायची नाही. म्हणजे विचारांचा प्रचार प्रसार होऊ द्यायचा नाही. हे खूप काय अजून भविष्यामध्ये होणार आहे. आपली माणसं आपली म्हणतो आपण, आपले कार्यकर्ते आपले म्हणतो, आणि आपल्या कार्यकर्त्यांचा वापर करून ही माणसं आपली चळवळ दुभंगायला निघाली. चळवळ म्हणजे काय, आपल्या माणसांच्या हिताचं रक्षण करायचे, संघटितपणे करायचे. आज तुम्ही विचार करा की फक्त आपला समाज, आज आपण बसलो म्हणून बुद्ध म्हणून तर बाबासाहेबांच्या समोर, पण पूर्वाच तुम्हाला विनंती करतो, धम्माचं काम एक वेळ मागं ठेवा आता, कारण समाजाचं काम करण्यासाठी तुम्ही पुढे आले पाहिजे. आम्ही तुमच्याबरोबर. धम्माची चळवळ तुम्ही गेल्या वर्षी चालवताय, माणसं गळत चालले तो, माणसं बरोबर घेऊन माणसांनी माणसाचं संरक्षण करण्याचं काम आज या ठिकाणी तुम्हाला संकल्प करावा लागेल. कारण मायाताईंनी आपलं डोकं पेटवलं. लक्षात, पुढच्या वर्षी तर हे ठीक आहे. आता हे काम करणार आपण आहे ना, कोणाच्या तरी गळ्यात मारून ते लिहित जाते. मी तुम्हाला काय म्हणलं, बस मला वेळेला आलो नाही आलो, इथलं काम खूप चांगलं चाललं. तर धमराचं काम सुद्धा तुम्ही ना चांगल्या माणसातून सोपवा, आणि समाजाचं हे काम करण्यासाठी तुम्ही पुढे यावं अशी सर्वांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो. आपला समाधानाचा सुख करो आणि आपण सुदृढपणे या ठिकाणी यावं आणि या नवीन कार्याला हात घालावा अशी विनंती करतो. तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. सभेचे अध्यक्ष आयुष्मान गायकवाड सर, मायाताई गायकवाड, संयुक्त जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, कारेगावचे सर्व पदाधिकारी, शिक्रापूरचे सर्व कार्यकर्ते, आणि ज्यांना आदर्श गौरव कुटुंब म्हणून पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं असे गायकवाड कुटुंबीय आणि दामोदर कुटुंबीय, आपल्या सर्वांना मनाप्रमाणे जय भीम करतो. आणि खरं तर भूक लागलेली आहे, आणि अंतिम सत्य ते आहे. पोटाची भाषा फक्त काय, भाकर. पोटाला दुसरी भाषा कळत नाही. तरीही जशी पोटाची भूक आहे तशीच मेंदूलाही भूक असते. ती भूक थोडीफार भागवायचा प्रयत्न करून मला
पुढे जायचं. 2-3 मुद्दे या निमित्तानं समोर आलेले आहेत. खरं तर बाबासाहेबांची भूमिका याबाबत फार वेगळी होती, फार फार. आणि बाबासाहेब खूप डीपमध्ये विचार करायचे प्रत्येक गोष्टीचा. बाबासाहेबांचे विचार करण्याचे पण बाबासाहेबांनी कधी वरवरती विचार नाही केला. बाबासाहेबांनी खूप खोलवर विचार करायचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला म्हणजे भारताचं हसू येतं कधी कधी भारताच्या बाबतीत. या देशात मुळात लेकर आईला होतच नाही अशा पद्धतीचा विचार मांडायचा प्रयत्न केलेला. बाईला मूल होत नाही असा इथला विचार आहे आणि तो तुम्ही स्वीकारलाय. बाईला मूल होत नाही हे तुम्ही स्वीकारलेले, हजारो वर्ष तुम्ही स्वीकारलेले. बाहेरच्या देशात जर असं मी सांगितलं की आमच्या देशात बाईला मुलं होत नाही तर ते मला वेड्यात काढते. पण जर मी त्यांना असं म्हटलं की नाही आमच्या भारतातल्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे की बाईला मुलं होत नाही, मग ते म्हणजे तुमचा धर्मग्रंथ वेडा आहे असं म्हणतो. कारण इथल्या व्यवस्थेने तुमचा जन्म वेगवेगळ्या अवयवातून जन्माला घातला. मुळात जो ब्रह्मदेवाच्या तोंडातनं जो जन्मला तो कोण? ब्राह्मण. ब्रह्मदेवाच्या बगलेतनं म्हणजे त्याच्यातनं जो जन्मला तो कोण? क्षत्रिय. ब्रह्मदेवाच्या मांड्यातनं जन्मला तो कोण? वैश्य म्हणजे आजचे ओबीसी. आणि ब्रह्मदेवाच्या पायाच्याही अंगठ्यातनं जन्म झाला ज्याचा तो कोण? तुम्ही आणि मी. जागा कशा बरोबर केल्या त्यांनी बघा. आता आपण खाली आहोत आहे कोणी? आणि ब्राह्मण सगळे ही उतरण निर्माण केली. एखादा मराठ्याचा माणूस समजा परदेशात जाऊन म्हणला की मी मराठा आहे, क्षत्रिय आहे आणि मी ब्रह्मदेवाच्या बगलेतून जन्मलो, तर ते काय म्हणतील? यू आर चुत्या नंबर 1. ब्राह्मण म्हणला समजा नाही नाही तसं नाही, त्याचं आमच्यापेक्षा कमी आहे, मी ब्रह्मदेवाच्या तोंडात जन्मलोय, तर तो म्हणतील सुपर चुत्या. सुपर चुत्या म्हणतो. इथल्या व्यवस्थेने असं म्हटलं गेलं आणि सर्रासपणे ते लागू झालं. मुळात हे लागू कसं झालं याला इतिहास आहे 5000 वर्षापूर्वीचा. लक्षात घ्या, 5000 वर्षापूर्वी जेव्हा ब्राह्मण या देशामध्ये आले, लक्षात घ्या, सगळ्यात नीच आणि वाईट अवलाद, सगळ्यात नीच आणि वाईट अवलाद जे ते इथले नाहीत मूळचे आणि ते ओरिजिनल गुरं खाणारे. हे मनुस्मृती आहेत, माझ्या मनाचं नाही, ते पुस्तक त्यांच्याच पुस्तकात आहे. महाभारतामध्ये स्पष्ट सर्वे क्रमांक 65 मध्ये स्पष्ट सांगितलेले की इंद्रदेवाला आम्ही 500 बैल कापून दिले. परशुरामाला जास्त कारवड आवडायची, गवळी कारवड आहे ना, ती परशुरामाला जास्त आवडायची कापून खायला. हे माझ्या मताचं याच्यातलं एकही शब्द माझ्या मनाचा नाही. फक्त झालं काय की तुम्ही ते वाचलं नाही आणि मला बाबासाहेबांनी सांगितलं, मला बाबासाहेबांनी सांगितलं की हे तू वाचायला पाहिजेस. जर वाचलं नाहीस तर तुला समजणार नाही तुझी अवलाद कोणाची आहे. त्यांनी आयडिया कशी केली बघा देव निर्माण करण्याची. त्यावेळेला प्रचंड पाऊस यायचा. मग पावसात काय व्हायचं आपल्या बऱ्याच वेळेला, आता तर आपल्या तर झोपड्याच असायचे, काहींची घरं असतात ती पण बरीचशी घरं सपराचीच असायची ना. मग ती बरीचशी घरं काय जायची पावसामुळं पुरामुळं काय जायची वाहून जायची. यांनी आयडिया केली, अरे म्हणले आता हे जरा घाबरलेले लोक आहेत, ही जरा घाबरलेली मंडळी, चला काहीतरी एक निर्माण करूयात. मग त्यांनी जलदेवता निर्माण केली. कोण निर्माण केली? जलदेवता. पाणी आलं की बाबांना तिथं पूजा घालायची पाणी ओसरण्यासाठी. त्याच्या बापाने काय असं केलं नाही, पाणी काय पूजेने ओसरणार नाही का, पण पूजा करायची. तेवढीच आपल्या मनातली भीती गेली ना, निदान रात्री झोप तरी निवांत येईल की बाबा आता पूजा घातली, आता काय प्रॉब्लेम नाही. नंतर प्रचंड सूर्यप्रकाश असायचा
रानात वनवा पेटायचा, वनवा पेटला की अग्नी सगळी अख्खं जंगल पेटायचं. मग यांनी काय केलं, अग्निदेवता निर्माण केली, तुम्हाला घाबरू नये म्हणून अग्निदेवता निर्माण केली. हे सगळं अशा पद्धतीने निर्माण केलं. आणि मग आता त्या देवाला जर पावन करून घ्यायचं असलं तर त्यासाठी काय आलं, पूजा आली. पूजा आल्यावर मग काय आलं, बडबड आली. बडबड करून काय कोण करणार पूजेची, म्हणजे सगळे लोक कोणाच्या अधीन झाले, कोणाच्या बरोबर झाले, म्हणजे कोणाला शरण गेले, आणि ते म्हणत होते त्यावेळेला, ते म्हणायचे की जो परमेश्वर आहे तो मंत्राशिवाय तुम्हाला समजणार, म्हणजे मंत्राशिवाय तो प्रसन्न होत नाही. आणि मंत्र कोणाच्या तोंडात आहेत, देवाचा बाप कोण झाला बघा. आणि त्यांनी खूप बद्धशिक्त तुम्हाला केलं की त्यांच्यापेक्षाही आम्ही कोण आहोत, देवापेक्षाही आम्ही श्रेष्ठ आहोत असं सांगितल्यामुळे हजारो वर्षे आपला समाज जो आहे, आपला नाही सगळा समाज, हा सगळा समाज अज्ञानाच्या अगदी खाईमध्ये गेला होता. काय मग त्यांना समजलं की आपण आता देव निर्माण केले की मग काय होईल, आपल्याला पूजेचं साधन मिळेल. बरं, मुळात यांचं काम काय होतं माहिती आहे तुम्हाला, हे युरेशियन देशातले आलेले, युरेशियन देशात हे फुल्यांनी स्पष्ट सांगितलेले, हे माझं वाक्य नाही, फुल्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हे कुठून आले. बरं, यांचं काम काय होतं, यांच्याकडे होत्या गाया गुरं, हे गुरं राखायचे, रानातच राहायचे, रानातच जनावर काय पाहिजे, रानातच खायचे, रानातच राहत. हे हळूहळू आपल्या गावात आले. गावात येऊन त्यांनी आयडिया करून कब्जा केला तुमच्या मेंदूवर, कब्जा केला तुमच्या मेंदूवर, तुम्हाला भीती घातली. आणि भीती घातली, ज्या दिवशी तुम्हाला भीती घातली त्या दिवशी तुमचा मेंदू त्यांच्या ताब्यात गेला. आणि मेंदू ताब्यात गेल्यामुळं तुमचं वाटोळ इथंच झालं. तुम्ही लागले कोणाच्या पाठीमागून, मग त्यांनी तेवढ्यावर थांबले नाही, 4-5 देवावर थांबले नाही ते. मग या देशात त्यांनी 33 कोटी देव निर्माण केले. किती, 33 कोटी देव निर्माण केले. इतकंच नाही, श्रीमंतासाठी वेगळा, गरिबासाठी वेगळा, मध्यमवर्गासाठी वेगळा, आणि जो मालदार आहे त्याच्यासाठी आणखी वेगळा, असे सगळे देव निर्माण केले. आणि आपल्याकडे तर मग उडे नागडे देव केले त्यांनी. बघा तुम्ही, आता साधं उदाहरण, आपल्या ज्या देव्या असतात, देव्या, आता देवी बसलेली नाही काय, आपल्या त्या देव्या बघा कशा, त्यांचं नाक नीट नाही, थोबड नीट नाही, काय नाही, काय नाही, की नाही. संतोषी माता कशी ऐका ना, सुंदर, ती कोणाची, मारवाड्याची, पैसा आहे ना, हे नीट लक्षात घ्या. आपल्या आईला नुसतं चंदूर जरी पासला तरी आपलं कार्ड तिथं उडून आणलं पडणार, कारण आपली आई सांगते ना, बाबा पाया कर, बाप्पा कर, बाप्पा कर, आपलं कार्ड ढोंगणवर करून पाया पडतो. आपल्या आईने सांगितलं ना, हे लक्षात घ्या. आणि त्यांची देवी किती सुंदर आहे, आहे की नाही, सरस्वती किती सुंदर आहे, संतोष माता किती सुंदर आहे, आणि बाकी बाकी बघा, एकविरे बघा, मोठ्याची बघा, सगळ्यात बघा देव्या कशा आहेत. नाकही नीट नाही त्यांना, थोबडही नीट नाही त्यांची. याच बरोबर त्यांनी आयडिया केली की बहुजन समाज जो आहे, अंधश्रद्धेतला समाज, न शिकलेला समाज, या न शिकलेल्या समाजाला या देव्या द्यायच्या, म्हणजे काही करून तिथे त्याच्यात घडले पाहिजे. मला एक उदाहरण तुम्हाला, म्हणजे तुम्हाला एक महत्वाची माहिती तुम्हाला द्यायची की जी शासनाने केलेली, ही माझी नाही. मी जी प्रत्येक गोष्ट जी बोलतो ही माझी स्वतःची नाही, बरं, हे लक्षात ठेवा. याला शासनाचे रिपोर्ट आहेत. शासनाने 5 वर्षापूर्वी एक सर्वे केला, विशेषतः सर्व्हायकल कॅन्सरवर. सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे महिलेला होणारा, बाईला होणारा गर्भाशयाचा कॅन्सर. गर्भाशयाच्या कॅन्सरवर रिसर्च करण्यात आला. सांगा बरं का तुम्ही, इतरांना नाही, गर्भाशयाच्या कॅन्सरवर रिसर्च करण्यात आलं. मग त्यासाठी त्यांनी वय वर्ष 25 ते 35 अशा महिला, वय वर्ष 35 ते वेगळा केला. सोशल सर्वेला त्यांनी काही मुली घेतल्या, 8वी पासूनच्या मुली, 8वी ते 12वी पर्यंतच्या मुली, आणि काही 12वी ते ग्रॅज्युएशनच्या मुली, अशा मुली घेतल्या. 2 प्रकारचा सर्वे झाला. आता तुम्हाला स्पष्ट सांगतो, शासनाचा सर्वे आहे, त्याचा आकडा माझ्याकडे आहे, हे काय माझं नाही, हे लिखाण आहे शासनाचं. शासनाच्या सर्वेमध्ये जो गर्भाशयाचा कॅन्सर होतो तो जास्तीत जास्त बहुजन समाजाच्या बाईला होतो, ब्राह्मणाच्या बाईला कधीच होत नाही. हा रिपोर्ट आला.
मग तो रिपोर्ट जेव्हा आला मग त्याच्यावर आम्ही अभ्यास केला. अरे रिपोर्ट असा का आला? ब्राह्मणाचीच बाई तिला कॅन्सर होत नाही, छातीचा कॅन्सर म्हणा, गर्भाशयाचा कॅन्सर म्हणा, आणि आपल्याच बाईला कसं होतो? मग त्याचं कारण आमचा एमएसडब्ल्यू करत 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 शासनाच्या टीमने आम्हाला मदत केली आणि त्या संशोधनातून हे निघालं की आपल्या घरामध्ये आपल्या लहान मुलीला पहिल्यापासून तू पोरगी आहेस, उद्या दुसऱ्याच्या घरी जाणार, हे 2 वाक्य पहिले ठरलेले आणि नंतरचे गोष्टी तिला हॅबिच्युअल सवय लावून देतात. दिवाळीचा उपवास तिनेच करायचा, बैलाचा उपवास तिनेच करायचा, शिवरात्रीचा उपवास तिनेच करायचा, भावाचा उपवास तिनेच करायचा, गुरुवार तिनेच करायचा, शंकराचा वार तिनेच करायचा. ब्राह्मणाची एकही बाई कुठलाही उपवास करत नाही. आणि आपल्या तरुण मुली उमलणाऱ्या वयामध्ये जेव्हा तिच्या शरीराला परिपक्व होण्यासाठी खायची गरज आहे, बाई 25 नंतर तिला खायला नाही दिलं तरी चालेल कमी, पण वय वर्ष 10 ते वय वर्ष 12-15 पर्यंत 15-18 पर्यंत तिला भरपूर खायला दिलं पाहिजे. आणि त्याच काळात आपल्या मुलींना उपवासाची सवय लावली जाते. आणि काही 2-3 प्रकारचे उपवास आहेत. तुम्हाला माहिती 2-3 प्रकारचे उपवास आहेत. संतोषी मातेचा तो फारच कडक आहे, फार कडक. संतोषी माता फार कडक, तिचा उपवास फार नुसतं पाणी, एखादं पाणी घेतलं तर ठीक. होतंय काय की आपल्या अज्ञानपणामुळे आपण कधी संशोधन केलं नाही, पण आपल्या अज्ञानपणामुळं योग्य वयात आपल्या बाईला खाणं न मिळाल्यामुळं तिचं गर्भाशय परिपक्व होता तसंच राहतं आणि लग्न झाल्यानंतर जेव्हा गर्भधारणा होती तेव्हा तिला तो कॅन्सर जडतो. हा शासनाचा रिपोर्ट आहे, माझा रिपोर्ट नाही. मला सांगा, दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो परत, मी तुम्हाला ती आणखी लक्षात येईल. यांनी आयडिया दुसरी काय केली? भगवान बुद्ध, बघा भगवान बुद्धांचा जन्म केव्हाचा आहे, कुठल्या महिन्यातला आहे? बरोबर आहे. बर, जर वैशाख महिन्यातला आहे तर महामाता त्यांची आई महामायाला गर्भधारणा कधी झाली असेल? त्याच्या अगोदर 10-11 महिने, 10 महिने. तो दिवस नेमका कोणता होता? आषाढ. साधी गोष्ट आहे ना, आषाढ. आषाढ महिना हा आता हे सायन्स आहे. आषाढ महिन्यामध्ये आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय, आणि आषाढ महिन्यामध्ये जास्तीत जास्त पाऊस असतो, वातावरण चांगलं असतं. विशेषतः आकाश, सूर्य आणि पृथ्वी आणि वातावरण यांचं वातावरण विशेष चांगलं असतं, विशेष चांगलं. आणि आपण वाचलेले बुद्ध आणि धम्म या ग्रंथामध्ये वाचलेले की ते आषाढ त्या पौर्णिमेच्या वेळेला आकाश निरभ्र होतं, सगळीकडे छान वातावरण होतं. आणि अशा वातावरणामध्ये गौतम बुद्धाची आई आणि गौतम बुद्धाचे वडील यांचा शारीरिक मिलन झालं आणि त्या दिवशी तिला काय झालं? गर्भधारणा झाली. त्याचं कारण होतं ते दिवस. कारण त्या दिवसामध्ये गर्भधारणा झाल्याच्या नंतर ते होणारं लेकरू जे असतं ते प्रचंड ब्रिलियंट असतं, प्रचंड. मग त्याच्यातून कोण निर्माण झाला प्रचंडातून? बुद्ध. आता बुद्ध एवढा निर्माण झाला, परत बुद्ध होऊ नये. कारण बुद्धाने स्पष्ट सांगितलं की तुम्ही देखील बुद्ध होऊ शकता. बाकी इतर धर्मात तुम्हाला काहीही वाव नाही. इतर धर्मात फक्त तुम्ही ओझेच व्हायचे, नारळ कोणाकडे द्यायचा, पूजा द्यायचा, तो अर्धा घेतो, अर्धा फोडून तुम्हाला देतो आणि अर्ध्याचं परत तो तिकडे मार्केटला जातो. तो भाग वेगळा आहे, ते फार मोठा मंदिर. ही सगळी कापाकापीची ठिकाणं झालेली, आपण चुत्या बनलेलो मंदिराच्या बाबतीत काय. आणि मग जर असा बुद्ध सांगतो की तुम्ही बुद्ध होऊ शकता, खरं तर लक्षात घ्या, जगात असा एकमेव पुरुष आहे, महापुरुष आहे, भगवान गौतम बुद्ध, की ज्यानं मरण्याच्या अगोदर 3 महिने डिक्लेअर केले होते की नाही डिक्लेअर? वैशालीला
वैशालीच्या ठिकाणी शेवटचं प्रवचन झालं. शेवटचे प्रवचन झाल्याच्या नंतर बुद्ध आनंदाला काय म्हणाले की आनंदात 3 महिन्यानंतर मी महानिर्वाणाला जाणार आहे. इतकंच नाही, आनंदाने परत विचारलं की हे तथागता तुम्हाला कुठं मरण यावं असं वाटतं? मग त्यांनी कुठं सांगितलं? कुशीनाराम. आणि मग हे तिकडे गेले मरणासाठी. कुठे गेले बुद्ध? अरे या देशामध्ये मच्छ कच्छ वरा मनुष्य देशातल्या कृष्णाला एकाच्या अगोदर सांगतो का की बुद्ध देव नाही, बुद्ध आणि तो इतका जहाल आहे, इतका जहाल आहे, तो खऱ्याशिवाय दुसरं काही बोलतच नाही. तो खऱ्या बाबासाहेबांनी मला एक हिट दिली. बाबासाहेबांनी मला एक हिट दिली, मला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच. माझा काही जन्म त्या टायमाला नाही, बाबासाहेबांच्या नंतर आपला जन्म, तर तुम्ही त्याचा अर्थ वेगळा घेऊ नका. बाबासाहेबांनी मला एक हिट दिली की बाबा तुझा धर्म फार श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे, इतका श्रेष्ठ आहे की जगात त्याच्याशिवाय दुसरं खरं कोणतंच नाही, तेच खरं आहे. पण ते खरं वाटण्यासाठी तुला सगळ्या धर्माचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तुला पटेल की तुझा धर्म श्रेष्ठ आहे. लाईन लावून पाय पडतात ती येडी लोक येते. त्यांना उद्या जर सांगितलं की बाबा सरांच्या पाय पडलं की लेकर पोरगा होतो, सर ते पाय सुद्धा कापले मी दिली, ते भावड फार बावड समाज येतो, फार म्हणजे फार बावड समाज येतो. आणि त्या समाजाच्या मेंटॅलिटीनं वाटोळ केलं, त्या समाजाच्या मेंटॅलिटीनं वाटोळ केलं. म्हणजे जी मेंटॅलिटीनं हे झालं ते त्या विचार करत नाही, विचार करत नाही. आज महाराष्ट्राचं किती मोठं वाटोळ केलं. मराठीच मराठी मित्र लागलं आणि टरबूजा मस्तपैकी जगतोय. नाही एकनाथ म्हणा हे म्हणा अलग कसं. काल परवा हे दुसरं पण गेलं ते अजित पवार. म्हणजे बघा ना काय केलं, भाड खाल्ली. जेव्हा आपण कांढे असतो, जेव्हा भाड खातो, तेव्हा आपण आपल्या दुश्मनाकडे काय करतो, पाय पसरतो, गेरे गेरे. मला सांगायचं हा की जेव्हा तुम्ही स्वार्थाच्या प्रचंड स्वार्थाकडे जाता तेव्हा तुमचा अंत असतो. आणि हे जेव्हा कळत नाही, हे जेव्हा कळत नाही. ओबीसी बघा, ओबीसी थोडं विचार करायला लागले आता. बरं ओबीसीनं ओबीसी माहित नव्हतं. जेव्हा संविधानावर वाचन चाललं होतं बाबासाहेबांचं, तर सरदार पटेल म्हणले मिस्टर आंबेडकर ये ओबीसी क्या चीज है. ओबीसी त्यांना ते माहित नव्हतं. बाबासाहेबांनी जातीचा अभ्यास केला होता, कुठल्या जातीला किती द्यायचे हे ठरवलं होतं ना, राखीव जागा द्यायचं ठरवलं होतं. ओबीसी 52%, त्यांना जास्त जागा आहे. तर ते सरदार पटेल म्हणले इतक्या जागा या लोकांना कशा काय, ये क्या होता है ओबीसी. बाबासाहेब म्हणले अरे आप ही ओबीसी है. म्हणजे हे मेरे लिए आपल्या तुम्हाला माहित नाही म्हणले जाती. आपल्या देशामध्ये 6,822 जाती. किती? आणि मराठ्यांच्या जाती आहेत 3,742. आणि आपल्या मागासवर्गीयांच्या किती आहेत? 6,822. मला सांगायचं हे की या सगळ्या गोष्टी अत्यंत स्पष्टपणे जगामध्ये सांगितलं गेलं. जगामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलं की बुद्ध हा असा सत्य आहे, असा सत्य आहे की बुद्धाच्या पलीकडे सत्यच नाही. अंतिम सत्य बुद्ध आहे, अंतिम सत्य बुद्ध. नंतर काय निर्माण होतं, माणसाची बॉडी निर्माण होते. बुद्ध सांगतात की आपल्याला सत्य केव्हा समजायचं, सत्याला सत्य म्हणा, सत्याला सत्य म्हणा असं बुद्ध काय म्हणतात. आणि सत्याला जर सत्य म्हणायचं तर त्यासाठी भगवान बुद्धाने निकष दिलेत ना. सत्याला जर सत्य म्हणायचं तर त्यासाठी निकष दिलेत. आता एखादी वस्तू गरम आहे की गार आहे यासाठी बुद्धाने काय सांगितले, पण गरम आहे की गार याच्यावर बोलण्यापेक्षा हात लावून बघ ना, म्हणजे तुला तुझं कळत ना. म्हणजे हात लावल्यावर आपल्याला कळतं वस्तू गरम आहे की गार आहे. मग वस्तू गरम आहे की गार आहे आपल्याला कोण सांगतंय? त्वचा. बरोबर आहे की वस्तू मोठी की नाही छोटी नको चर्चा करू, बघ ना डोळ्यांनी. म्हणजे आपल्याला महत्वाचा सखा अवयव आपला कोण दिला, त्याने शिव्या दिल्या की चांगलं बोलला, ऐकलं नाही दुसऱ्याच ऐकलं. ते चांगलं ऐकण्यासाठी काय दिलं आपल्याला. जेव्हा आपण दुबळ्या कानाने दुबळ्या डोळ्यांनी सगळ्यात मनाने वेगळं पाहतो तेव्हा तुमचं वाटोळ होतं. भगवान बुद्ध तेच म्हणतात की हे जे वस्तू आहेत, आता कडू आहे की गोड आहे हे कोण सांगणार तुम्हाला? जीभ सांगणार. कडू आहे की गोड कोण सांगणार? जीभ सांगणार. भगवान बुद्ध तेच म्हणतात तुमचे हे जे अवयव आहेत, तुमचे हे जे 6 इंद्रिय आहेत अवयव, हे तुम्हाला खरं बोलायला शिकवतात, पण तुम्ही त्यांचं ऐकत नाही. तुम्ही त्यांचं ऐकत नाही. कान तुमचे दुबळे आहेत, डोळे तुमचे दुबळे आहेत, नको ते डोळ्याला पाहावंसं वाटतं. एवढा विज्ञानवादी जगात कोणीच नाही, एवढा विज्ञानवादी जगात कोणीच नाही.
मी मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांनी शोध लावले म्हणजे टीव्हीचा शोध, विमानाचा शोध, जेवढे शोध, लाईटीचा शोध, जेवढे शोध लावले, गुरुत्वाकर्षणाचा शोध, ढगातले त्या धूमकेतूचा शोध, हे सगळे शोध ज्यांनी लावले वेगवेगळ्यांनी काय, या सगळ्यांचा मी थोडा अभ्यास केला. मायकेल फॅरेडे सुद्धा सांगतो की मी हा शोध लावलाय, लाईटचा शोध लावलाय, जगात गोळ्या औषध आहेत ना, औषध आपले औषधाचा शोध लावलाय, केमिकलचा शोध लावला. हे जेवढे शास्त्रज्ञ आहेत तुम्हाला जगवण्यासाठी काय, ते तेवढे जर त्यांची जर ऑटोबायोग्राफी जर तुम्ही वाचली तर त्यांच्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की मी हा जो शोध लावलेला आहे, माझं पहिलं क्रेडिट परत बुद्ध जन्माला येऊ नये म्हणून या हरामखोरांनी ग्रंथ लिहिले आणि ग्रंथामध्ये असं स्पष्ट सांगितलं की नवीन लग्न झालेली पोरगी आषाढामध्ये कुठे गेली पाहिजे. बघा, आषाढामध्ये पोरगी कुठे गेली पाहिजे, तिने नवऱ्याचं तोंड पाहायचं नाही. तर मला हे माहिती आहे की जर तिने तोंड पाहिलं तर पुन्हा एखादा वैचारिक आणि विद्वान एखादा बुद्ध निर्माण होईल, पण तो होऊ नये म्हणून काय सांगितलं, आषाढात पुढे जायचं. मूर्ख माणसा, किती मूर्ख माणसं आम्ही करतो. शंकराचं व्रत, ते शंकराचं व्रत करतात माहिती तुम्हाला, कोणतं व्रत असतं ते, अजून एक असतं हरतालिका असं, ते सगळे ते आहेत. नंतर कैलास जातो तिकडे. तर विचार करा तुम्ही, म्हणजे चांगला नवरा मिळावा म्हणून तरुण पोरी करा. जेवायला काय केलं त्या दिवशी नाही, आम्हाला माहिती, त्याचे फोटो आहेत आमच्याकडे. जेवायला त्या दिवशी त्यांनी सुकं चिकन आणि रस्सा, माशांचा रस्सा असं केलं होतं. हिला आश्चर्य वाटला, म्हणली एकच का समोर आगे म्हणली काय दे, उलट या श्रावणामध्ये कोणी खात नाही म्हणून आपण भरपूर खायचं. वाहतं पाणी असतं, भरपूर असतं, सगळं चांगलं मिळतं, स्वच्छ मिळतं, ताजं मिळतं, खा. काय आम्ही जे देव पण लोकांच्या नादी लावलेत ना, आम्ही एकाही देवाला पूजत नाही, काही गरज नाही म्हणली, ते बाळवट लोक आहेत, आम्ही फक्त कमवायचं काम करतो. हे जेव्हा तिनेच सांगितलं तेव्हा ते बाकीचे तीन नंतर येऊन मला बोलल्या, तू सांगतो ते बरोबर का, तुला आहेत ना बरोबर. मला सांगायचं हे की तुमच्या अज्ञानपणाचा अशा पद्धतीनं फायदा होत राहिला आणि तुम्ही लुटत गेला, तुम्ही बरबाद होत गेला, आर्थिकदृष्ट्या संपलेला घेतो तुम्ही काय झाला, बरबाद झाला. आणि तुम्ही जेव्हा बरबाद होता तेव्हा त्यांची दिवाळी असते, जेव्हा तुम्ही बरबाद होता तेव्हा त्यांची दिवाळी असते. त्यांची दिवाळी एक दिवस नसते, 7 दिवस असते. मला दिवाळी का झाली, कशी झाली, कोणी निर्माण केली, पाडवा काय, पंचमी काय, हे सगळे सण जे आहेत, हे सगळे सण तुमच्या अपमानाचे क्षण आहेत. माझ्या घरात शिकायला वेळ दिला नाही, नंतर परत गावच्या यात्रा आल्या, त्याच्यात महिना गेला. गावची यात्रा आली, परत लग्न आली, त्याच्यात महिना गेला. आणि लग्न झाले की परत काय आलं तुमचं, पंढरीची वारी. बघा ना, हे चक्र असं त्यांनी ठेवलं की तुम्ही एकही दिवस काही करणार नाही, सगळं कोण करणार. करोनाच्या काळामध्ये 2 वर्ष देवळं बंद होती, 2 वर्ष होती का नाही फुलपात. त्या टायमाला एखादा कृष्ण जन्माला आला आणि त्यांनी कडूपच तोडून बाहेर नेला नाही. त्या टायमाला हे बोंबलत होते पुजारी, आमचे काय झालं म्हणले, पैसा मिळत नाही. आणि वाईट याचं वाटतं, त्या पुजाऱ्यांना 8,000 रुपये महिना सुरू केला त्यांनी. आजही तो UP मध्ये चालू आहे. तुमच्या पोरगं नोकरीसाठी वलवल करून नेलं, कोरोनात नोकरी नाही, कोरोनात गाड्या नाही, कोरोनात भाजी नाही, कोरोनात काय नाही, माणसं गेली ना सगळे. किती वाटलं झालेलं आहे. याचा अर्थ मला हे सांगायचं आहे की तुम्हाला शहाणपण आलं पाहिजे आणि ते शहाणपण आपल्याला देणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि बाबासाहेब नावाचा महामानव केवळ आणि केवळ बुद्धाला अनुसरतो. आपण काय केलं पाहिजे, तर तुम्ही शहाणे झालात. बाबासाहेबांनी गमक कळालं होतं, बाबासाहेब त्या टायमाला गांधीजीला बाबासाहेब म्हणाले. कारण गांधीजी बाबासाहेबांना म्हटले की मी हरिजनासाठी खूप काही केलं, असं केलं तसं केलं. बाबासाहेब म्हणले तुम्ही चुकलात, तुम्ही हरिजन कोणला म्हणता, म्हणले हरिजन तुमच्या समाजाला. मग हरिजन म्हणजे काय, म्हणले हरिजन म्हणजे हरीचे जन, हरी परमेश्वर देवाचे पोर आहेत.
मग म्हणले जर मी हरिजन मग तुम्ही कोणाचं आहे पोरग देवाचंच ना, मग तुम्ही हरिजन म्हणा ना मग स्वतःला. आहे बाबासाहेब हे कसा शब्द छल करतात बाबासाहेब म्हणा ना तुम्ही. बरोबर गांधीजी म्हणले आम्ही म्हणेल मी, पण तो मिस्टर आंबेडकर आम्ही तुम्हाला सांगतो मी जवळजवळ 20,000 रुपये यावर्षी दलितांच्या हरिजनांवरती खर्च केले. बाबासाहेब स्पष्ट सांगितलं की ते पैसे पाण्यात गेले, मातीत गेले म्हटले. का तर म्हणजे ते पैसे जर तुम्ही माझ्याकडे दिले असते किंवा मला सांगितलं असतं खर्च करताना, तर मी माझ्या मुलांसाठी माझ्या समाजासाठी पहिल्या शाळा काढल्या असत्या. काय काढल्या असत्या? कारण आमचं दुखणं तुम्ही आम्हाला शाळा शिकू दिली नाही म्हणून आम्ही विचार करत नाही, आणि विचार करत नाही म्हणून आम्ही तुम्हाला शरण जातो, तुम्ही सांगाल ते पाळतो. आम्हाला विचारच करता येत नाही ना. शाळा द्या आम्हाला, पुस्तकं द्या. पुस्तकं दिले की आमचं पूर्ण शान होईल. तुम्ही पाण्यात गेले पैसे. आणि म्हणून बाबासाहेबांनी पहिले वसतिगृह सुरू केली, शाळा सुरू केली. पीपल एज्युकेशन सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली. आणि जेव्हा सुरू झाली शाळा, जेव्हा बाबासाहेबांना प्रचंड आनंद की आता शाळा सुरू झाली. त्याच काळामध्ये त्या टायमाला विशेषतः शाहू महाराजांच्या काळामधली गोष्ट सांगतो तुम्हाला. शाळेवर विषय घेतोय आता. शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांनी एक दिवस ठरवलं की काही जरी झालं तर शाळा काढल्याच पाहिजे. भीमराव नावाचा पोरगा सांगतो शाळा काढायच्या. भीमराव नावाचा पोरगा सांगतो शाळा काढायच्या. शाळा काढली. पण शाळा काढली म्हटल्यानंतर सगळ्या जातीची पोरं यायला लागली. जातीची पोरं यायला लागल्यावर शिकवायला कोण? पंतुजी ब्राह्मण. त्याला मला मास्तर आपले नव्हते, ब्राह्मणच होते. मग तो ब्राह्मण काय करायचं? काही नाही इकडं, काही नाही तिकडं. मग शाहू महाराजांनी काय केलं? बोर्डिंग निर्माण केल्या. गरीबाची पोरं आहेत, खायला नीट घरी नाही, शाळेत कशी येतील? मग त्यांनी काय केलं? बोर्डिंग काय केल्या. बोर्डिंग मध्ये जाती भांडण लागली. मराठीचं पोरग याला नाव ठेवायचं, त्या मारवाड्याचं पोरग याला भांडणं पोरांची लागली. मग शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी वेगवेगळे वसतिगृह काढले. 20 वसतिगृह काढले. 20 वसतिगृहातला एक मुलगा, 4थीला असणारा पोरगा, बरं का, 4थीला असणारा पोरगा, शिंदेताई 4थीला असणारा पोरगा, तो लई चुरचुरीत होता. तो काय करायचा? शाळा सुटली तर तो लोक सायकल घ्यायचा आणि अख्ख्या वाड्या वस्त्यावर जायचा. वाड्या वस्त्यावर चला शाहू महाराजांनी बोर्डिंग काढले आणि सगळ्यांना शिक्षण मिळते, ऍडमिशन घ्या, असं तो बोलणं हिंडायचा. जसे आता या कुरुलला शाळा यांचा प्रोजेक्ट आहे, व आश्रम आहे, हे सगळं फुकट मिळते, चला चला असं त्या टायमाला सांगत होतो. आणि त्यामुळे काय झालं? वाड्या वस्तीची पोरं खूप शाळेत यायला लागली, खूप शाळेत यायला लागली. आता कोणामुळे यायला लागली? त्या 4थीच्या कारट्यामुळं. मग त्या मास्तरनी काय केलं? तर ब्राह्मणाच्या पंतुजींनी त्याला 3 वर्ष नापास केला. 3 वर्ष सलग नापास केला. एक दिवस शाहू महाराजांचा त्याचा म्हणले तू 3 वर्ष नापास झालास? म्हणले हो 3 वर्ष नापास झालो. का बरं? का नापास झालास? म्हणजे काय माहिती नाही. शाहू महाराजांनी त्याची परीक्षा घेतली. त्याला चिटणीसाच्या हाताखाली 2 दिवस ठेवला. चिटणीसाच्या त्या चिटणीसापेक्षा त्यांनी फार जबरदस्त हिशोब लिहिला. फार चांगलं बोललं सुद्धा चांगलं. म्हणजे तू नापास कसं काय झाला म्हणून? हे सगळं येतं तुला. मग त्याने पंतजीला बोलवलं. पंतजीला म्हणले का रे हा नापास का होतो? त्याने सांगितलं चांगला नाही म्हणलं तो पोरगा. याचं उत्तर साधं असताना चांगला नाही. ते पोरग जेव्हा उदास झालं, बाहेर पडलं आणि बाहेर पडल्याच्यानंतर त्या ब्राह्मणाच्या शिक्षकाने त्याचा अपमान केला. अरे म्हणजे तुझ्यासारख्या ओबीसी माणसाने शिकू नये म्हणले, तुमचा धंदा करा, आमच्या पोटावर नका पाय देऊ. ते पोरग त्या दिवसून बाहेर पडलं. बाहेर पडल्याच्यानंतर जेव्हा ते वयात आलं, पण बाहेर पडल्या टायमाला त्या टायमाला त्याने शपथ घेतली होती. त्या पोराने त्या टायमाला शपथ घेतली, मी शाहू महाराजांसारख्या संस्था काढीन आणि तुम्ही जे मागासवर्गीयांना, ओबीसींना, मराठ्यांना शाळेत घेत नाही ना, मी अशी शाळा काढीन की अख्ख्या लोकांना, सगळ्या समाजाला मी शिकवायला आणीन. आणि त्यांनी पहिल्यांदा साताऱ्यामध्ये शाळा सुरू केली. आणि आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 37,000 कॉलेजेस आहेत. 37,000 कॉलेजेस आहेत. महाविद्यालय 2.5 लाख आहेत. वसतिगृह जवळजवळ 70,000 वसतिगृह आहेत. एवढा मोठा वटवृक्ष केला कर्मवीर भाऊराव पाटील. हे आपल्याला समजलं पाहिजे की जेव्हा माणूस तिथून बाहेर पडतो, तेव्हा तो काय करतो. आता माणूस हा शिकायला लागला, शहाणा झाला, आणि शहाणा झाला त्याची गरिबी गेली.
गरिबी गेली ना. आता मी समजा माझ्या जर गावात असतो, माझं गाव काय फार लांब नाही, तुम्हाला मुकेश आलेले माझ्या गावामध्ये काय, मी जर समजा माझ्या गावातून शिकलो नसतो, आमचं झोपडं तर हागंदरीला होतं, नंतर हागंदरीला, बरोबर आहे ना, हागंदरीला झोपडं होतं. आणि ते कुठं लेडीज ज्या ठिकाणी संडासला जात होत्या त्या ठिकाणी झोपडं असायचं. सगळ्या लेडीज गेल्यानंतर त्यावेळेला बसलो बरं वाटायचं. हे सत्य आहे ना, हे सत्य सांगतो तुम्हाला. आणि घराला दरवाजा नव्हता, कोंबड्या डालायचं मोठं डारलंय ना ते लावत होतो आम्ही, संपला विषय. आणि कुत्रं जरी गेलं त्याला खायला काय आतमध्ये भाकर भाजी टोपली, जेवढं केलं तेवढं खाल्लं, बाहेर पडतो आम्ही. काय मला कुत्र्याला काय मिळणार तिथं, फार फार आराम करेल झोपण, याच्यापेक्षा वेगळं काय करायचं. आणि पाऊस आलाच, पाऊस आला तर खाली पण काहीतरी 5 अंडे वर टाकायचे, त्यांना गोधडी टाकायचं, मग झोपता येते ना. असं होतं. समजा आता बारीक विचार करा तुम्ही, जर मला बाबासाहेबांच्या विचाराचा स्पर्श झाला नसता, बुद्धाच्या विचाराचा जर स्पर्श झाला नसता, तर मी कुठे असतो, गावातच ना, गोखडीने फिरत असतो. मला कोण भेटलं, बाबासाहेब भेटले. होय, मला बाबासाहेब भेटले. प्रत्येक पुस्तकात मला बाबासाहेब दिसतात, मला प्रत्येक पुस्तकात बाबासाहेब दिसतात, मला प्रत्येक पुस्तकात बाबासाहेब दिसतात. बाबासाहेब मला पचला गेला, मी पचवलं. थोडं अवघड पचवायला, उलटे होतात सुरुवातीला, उलटे होतात, खरं असलं की ते उलटे होतात. पण आणि बघा 1978 साली माझी एक बहीण भाकरीसाठी मेली. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर व्याख्यानाला सुरुवात केली. 1978 साली, 1978 ते आतापर्यंत बोंबलतच राहिलेलं. गरिबीने सगळं शिकवलंय, गरिबीने हे सगळं शिकवलंय, बाबासाहेबांनी हे सगळं शिकवलेलं आहे. आणि त्यासाठी बाबासाहेबांनी मला पुस्तकाची संगत धरायला सांगितली. आणि बाबासाहेबांनी निवड तेच केलं नाही, तर सगळ्यात महत्वाचं काम केलं की आपल्याला शिक्षणाचा महत्वाचा अधिकार दिला, विशेषतः आरक्षणाचा आरक्षण दिलं. आणि आपली कारणी शिकायला शिकली काय, एवढी शिकली आपली बघा तुम्ही. इतर समाजामध्ये बघा, इतर समाजात खेळणी विकली जातात आणि आपल्या जयंतीमध्ये लाखो रुपयाची पुस्तकं विकली जातात. हा फरक आहे, हा फरक आहे. जा एकदा 6 डिसेंबरला तुम्ही चैत्यभूमीला 1.5 कोटीची पुस्तकं गेल्या वर्षी विकली गेली. कोणी घेतली, आम्हीच ना, आपल्या समाजाने घेतली. आणि यांच्या समाजात काय केलं तर पिपाणी, यांच्याकडे पिपाणी असतात, आमच्याकडे काय असतं, पुस्तक असतं. जेव्हा ब्राह्मणाला हे कळालं की ही पोरं शहाणी आहेत, बरं देव नाही, काय देव नाही हे फक्त कोणाला माहिती आहे, 2च जाती, एक ब्राह्मण आणि एक महार. आपण या दोघांनाच माहिती देव नाही, आपल्याला माहिती देव नाही, त्यांना माहिती देव नाही. ते कधी देव करत नाही, ते कधी देव करत नाही. त्यांनी तुम्हाला कामाला लावलं ना, त्याच्या आयुष्यभर रोजीरोटी ना. एखादा माणूस एखाद्या दिवशी साखर जर त्याची वाढली, समजा त्याची गोड खूप खाल्लं, साखर वाढली, तेवढं म्हणून साखर वाढते ना. डॉक्टर कसा आरामखोरपणा करतो, लगेच गोळ्या सुरू करतो. म्हणजे त्याचं वर्षभर आयुष्यभर त्याचं काय झाले, कस्टमर असे 10 कस्टमर जर डॉक्टरने केले डायबिटीस वाले, काहीच गरजच नाही त्याला काय पावण्याची, काहीच गरज नाही. पुण्यातलं उदाहरण तुम्हाला देतो, पुण्यातलं उदाहरण. एक चांगला वकील आहे, वकील डॉक्टर ही फार थोडीशी चांगली मंडळी आहे, तर बदमाश पण आहे, हे लक्षात घ्या. तर त्या वकिलाकडे राणे सरावची त्यांच्याकडे केस होती, तर ती केस जवळ 4-5 वर्ष चालली. नंतर त्यांचा मुलगा पण वकील झाला, तो माझ्या वर्गात होता. आणि याचे वडील नंतर कुठं गोव्याला कुठेतरी गेले काहीतरी, आणि त्याला जातात नाही सांगितलं, अरे म्हटलं ती फलाने आमची केस आहे माझी, ती केस तेवढी तू यावेळेला तू हेरिंगला उभा राहा, केस बघ तू, मी आल्यानंतर पुढचं बघतो. पोरगा मला बरं झालं बापाने आपल्याकडे केस सोपवली, पोरगा वकील. आणि यांनी केस अशी काही फायलावर घेतली, खरं होतं ना ते, खरं असल्यामुळे त्याने पटापटा उत्तर 2च दिवसात केसचा निकाल लागला पुढच्या. आणि ती बापा आले तर अभिमानाने सांगतोय 2च दिवसात केसचा निकालच लावला. बाप तू मूर्ख आहेस, तू अशा भीक मागशील. ते खरं होतं हे मला माहित होतं, पण त्याला 4-5 वर्ष कमावलं पाहिजे ना आपण. अक्कल, आमच्या शिक्षणाची अक्कल आम्ही कशी वापरली समाजाला लुटण्यासाठी, तीच अक्कल बाबा यांनी ब्राह्मणांनी केली. आणि
आता आज मी तिला आपल्यासाठी जी मुलं शिकतात त्यांना म्हटलं मी मुंबईला, ते म्हणले काही जरी झालं तर व्याख्यान झालं तर मला भेटल्याशिवाय जायचं नाही. म्हटलं ठीक आहे. व्याख्यान संपलं 5ला संपलं, त्यांच्यापर्यंत जाऊ तोपर्यंत मला वाजले 7 वाजेपर्यंत कमिशनर ऑफिसमध्ये होता. 7 वाजेपर्यंत त्या बाकीच्या PSI लोकांना कळलं साहेब आज का थांबला एवढा. परत त्यांना सांगितलं खाली थांबा, माझा मित्र येणार आहे. परत त्या पोलिसांना वाटलं नेमकं कोणी पाहिजे मित्र, त्यासाठी कमिशनर थांबता हा कोण मित्र यायचा. आणि सगळे थांबले ना, साहेब थांबले, सगळे थांबले ना, शिपडं पोलीस हवालदार बिवल सगळे थांबले. आणि मग मी तिथे गेलो. मी गेल्यानंतर ते साहेब बाहेर आलो, गळ्यात घातला. लोक हा कोण आहे नेमका, हा कोण आहे हा प्रश्न वेगळा आहे. त्याला जो बाबासाहेब कळाला त्या कमिशनरला वाघमारे साहेब, त्या तरी मोजदात होतो. आता आम्ही गरम चपाती खातो की नाही, गरम खातो. माझ्या आयुष्यात आम्हाला कधीच सण करायला मिळाले, बरोबर आहे ना, सण कधीच करायला मिळाले. आणि एका दिवशी सण करायचा ठरला आमची चर्चा. आज काय झाले, आज बदललं ना, हे बदललं शिक्षणानं. मग इथल्या व्यवस्थेने आता विचार केला की यांना विरोध करता येणार नाही, कारण संख्या जास्त आहे, यांना विरोध करता येणार नाही. मग यांची भाकरी बंद करा. मग भाकरी कशी बंद करायची, तर यांना नोकऱ्या नाही पाहिजे. मग नोकऱ्या कशा बंद करायच्या, तर शिक्षण नाही मिळालं पाहिजे. मग शिक्षण नाही मिळण्यासाठी काय करायचं, अडचणी सांगायच्या. अशा मेंटॅलिटीने आज तुम्ही एवढं शिकलं. तुमच्या आज कमीत कमी आज 65 वर्ष झाले या गोष्टीला. आज तुमच्या पिढ्या कितीतरी शिकल्या. आता जर त्यांनी आता शाळा जर बंद केल्या, तर समजा 1 वर्ष जरी शाळा अख्ख्या बंद केल्या, तरी तुमच्या 2 पिढ्या संपलेल्या असतात. 2 पिढ्या संपलेल्या असतात. 2 वर्ष केली तर 4 पिढ्या संपलेल्या असतात. कारण ऍडमिशन मिळालं नाही, वय वाढलं, वर्ष वाढलं, एज बार झाला, संपला विषय तुमचा, संपला विषय.